भारत आणि चीन यांनी फॉरवर्ड भागातनं आपलं सैन्य माघारी घेण्यासाठी सहमती दर्शवली आहे आणि हे दोन्ही देश टप्प्याटप्प्याने आपलं सैन्य मागे घेणार आहेत, अशी घोषणा भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी राज्यसभेमध्ये केली. त्याला 11 फेब्रुवारी 2022 ला 1 वर्ष पूर्ण होणार आहे. कशी झाली ही प्रक्रिया किंवा या प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीने चर्चा झाली या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले. नितीन सर, आजच्या रणनीतीच्या भागामध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. धन्यवाद आराधना. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की आता 1 वर्ष उलटून गेलेलं आहे किंवा आपण असं म्हणतो की 1 वर्ष झालेलं आहे. तर मुळामध्ये ही प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने झाली किंवा पहिल्यांदा 2013 पासून पहिल्यांदाच लष्करी पातळीवरती ही चर्चा झाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. तर ही प्रक्रिया नेमकी कशी होती? याच्यासाठी आपल्याला थोडंसं 2020 मध्ये जायला लागेल की मे 2020 मध्ये जेव्हा पहिल्यांदी झडप झाली भारतीय आणि चीनी सैनिकांच्या मध्ये पेंगँग त्सो च्या किनाऱ्यावरती, तेव्हापासून हा तंटा सुरू झाला. हे सगळ्यांना माहिती आहे. आणि ईस्टर्न लडाख मध्ये वेगवेगळ्या स्थानांवरती हा तंटा सुरू होता. स्टँड ऑफ, फेस ऑफ, त्याला काय जे काय नाव देता येईल ते दिलं गेलं आणि खूप टेन्शन होतं. पण साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यापासून 2020च्या या वाटाघाटी सुरू झाल्या. कोर कमांडर्स ज्यांना म्हणतात, लेफ्टनंट जनरल लेवलचे ऑफिसर असतात भारतीय सैन्याचे आणि चीनी सैन्याचे, त्यांच्यामध्ये सीमेवरतीच चुशूल आणि मोल्डो ह्या 2 जागा आहेत सीमेच्या या आणि त्या पार. तिथे या वाटाघाटी आलटून पालटून होत होत्या. त्याचे 6 राऊंड्स झाले साधारण ऑक्टोबर शेवटच्या आठवड्यापर्यंत 2020च्या. तोपर्यंत काहीच ब्रेक थ्रू झालेला नव्हता. त्याच्या आधी 15 जून 2020 मध्ये गलवानमध्ये झडप झाली. त्याच्यात बरेचसे सैनिक शहीद झाले, आपले त्यांचे, आणि खूप टेन्शन वाढलं. पण साधारण 7व्या आणि 8व्या राऊंड मध्ये चीनी जे वाटाघाटी करणारे जे ऑफिसर होते, त्यांनी थोडीशी नरमाई दाखवायला सुरुवात केली वाटाघाटीमध्ये. कारण 29 आणि 30 ऑगस्ट 2020 मध्ये कैलाश रेंज ऑफ हिल्स ज्याला म्हणतात, त्या डोंगरांवरती भारताने जाऊन कब्जा केला होता, जो अगदी अनएक्सपेक्टेड होता. कोणालाच त्याची कल्पना नाही. चीनला तर अजिबातच कल्पना नव्हती की असं भारतीय सैनिक करू शकतील. कारण 18,000 फुटांवरती चढणं, साधारण 14,000 फुटांवरनं 18,000 फुटांवर चढणं, आणि जेव्हा टेम्परेचर साधारण -25-30 असं जातं, अशा ठिकाणी राहण्याची दुसरी कुठलीही व्यवस्था नसताना तिथे चढाई करणं आणि मग टँक्स घेऊन जाणं, आपले रणगाड तिथे घेऊन जाणं, याच्यामुळे चीनवरती खूप दबाव आला. कारण त्या उंच जागांवरनं मुखपरी, रिजांगला, रिचिनला अशा सगळ्या त्या डोंगरांची नावं आहेत. तर तिथून चीनच्या बेसवरती पूर्णपणे भारताचं लक्ष राहतं तिथे बसलं तर, आणि त्याचा वेधही घेता येतो. म्हणून चीनला त्याची भीती वाटली आणि म्हणून त्यांनी नरमाईने घ्यायला सुरुवात केली. तेव्हा मग काही प्रपोजल्स आले. त्यांनी भारताने म्हटलं की तुम्ही जिथे होता पूर्वी 5 मे 2020च्या आधी, त्याच्या मागे तुम्हाला तिथे त्या स्थानांवरती तुम्हाला परत जायला लागेल स्टेटस को स्थापन करण्यासाठी. तर ते ऐकेना. मग ते आधी म्हणायला लागले की आम्ही फिंगर 5 आणि फिंगर 8 अशा 2 ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये आम्ही महिन्यातनं एकदा येऊ, तुम्ही यायचं नाही. मग भारताने म्हटलं हे चालणार नाही, दोघांनी जर यायचं नसेल तर आम्ही ते मान्य करू. तुम्हाला फिंगर 8च्या पूर्वेकडे जाऊन तुमचं जो तिथे पोस्ट आहे त्याच्यावर बसायला लागेल, तर आम्ही ते मानू. मग ते म्हणाले ठीक आहे, आम्ही हे मानू, पण मग तुम्ही कैलाश त्या हिल्स वरती जे तुमचे तैनाती आहे, सैनिक जे जाऊन बसले त्या उंच जागेवरती, तिथून त्यांना तुम्हाला मागे घ्यायला लागेल, आम्ही पण माघारी जाऊ. आणि तिथून ती सुरुवात झाली या डिसएंगेजमेंट प्रोसेससाठी. पण त्याचं करार होस्तोवर 24 जानेवारी 2021 उजाडलं आणि तेव्हा ते ठरवलं गेलं की असे हे पॉइंट्स असतील, तर इथे या सिक्वेन्सने आम्ही ते म्हणजे डिसएंगेज करू.
तर त्याच्यामध्ये असे काही पॉइंट्स होते, की जिथे त्यांनी तिथे तंबू बांधले होते किंवा टेलिफोनच्या लाईन टाकल्या होत्या किंवा त्यांनी पाण्याचे पॉइंट स्थापन केले होते. ते सगळे परत ते नेस्तनाबूत करून, उखडून तिथून जसं पूर्वी होतं तिथली जमीन तसं ते रिस्टोर करतील असे त्या करारामध्ये एक प्रावधान होतं. ते केलं गेलं. मग एक लिखित करार केला गेला दोन्ही कोर कमांडर्सच्या द्वारे आणि मग 10 आणि 11 फेब्रुवारीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंगनी पार्लमेंटमध्ये घोषणा केली, की असं सुरुवात होते या प्रक्रियेला आणि तिकडे चीनमधनं एक स्टेटमेंट दिलं गेलं त्यांच्या मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्समधनं आणि त्यांच्या सैनिकी डिफेन्स मिनिस्ट्रीमधनं. तशा प्रकारे त्या डिसएंगेजमेंटला सुरुवात झाली. नाहीतर जवळ-जवळ 9 महिने दोन्हीकडनं 60,000 सैनिक एकमेकांच्या अगदी सामोरे होते आणि खूप टेन्शन होतं. कधीही युद्ध सुरू होण्याची शक्यता होती. पण ती प्रक्रिया सुरू झाल्यामुळे ते टेन्शन थोडं-थोडं हळू-हळू कमी होत गेलं. सर तुम्ही आता म्हणालात, की राजनाथ सिंग संरक्षण मंत्री यांनी स्टेटमेंट केलं होतं राज्यसभेमध्ये. त्यावेळेला त्यांनी एक महत्त्वाचं वाक्य म्हटलं होतं, की आम्ही एकही इंच जागा चीनच्या ताब्यात देणार नाही. आणि दुसरीकडे मात्र विरोधक सातत्याने असा आरोप करत होते, की आपली काही जागा ही चीनने ऑलरेडी बळकावलेली आहे. त्याच्यामागचं नेमकं सत्य काय होतं? आराधना असं आहे, की जे लोकं असा आरोप करतात या सरकारवरती किंवा आत्ताच्या लष्करी नेतृत्वावरती, की तुम्ही ही जमीन चीनच्या आधिपत्याखाली आली आहे किंवा काही जागा त्यांनी बळकावली आहे. त्यांनी थोडंसं इतिहासाकडे लक्ष दिलं पाहिजे, की 1962 मध्ये अक्साई चीन जो आपला अविभाज्य अंग आपण म्हणतो आणि पार्लमेंटमध्ये आपण त्याच्यावरती रेझोल्यूशन घेतलेलं आहे. की अक्साई चीन हा एरिया जो आहे, हा भारताचा अविभाज्य अंग आहे. तो आज 1959 पासून किंवा त्याच्याही आधीपासून 1957 पासून चीनच्या अधिपत्याखाली आहे. चीन ती जागा बळकावून बसलेला आहे. जवळ-जवळ 33,000 स्क्वेअर किलोमीटर ती भारताची जमीन चीनच्या कब्जात आहे. तेव्हापासून 1957 पासून. आता जे आरोप केला जातो तो असा की आत्ता जी LAC लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणून जे एक नोशनल नकाशावरती जी लाईन आहे भारताच्या म्हणण्याप्रमाणे की हा आमचा अधिकार इथपर्यंत आहे की आमचं आधिपत्य इथपर्यंत आहे. असं जर केलं जातं तर त्या जागांवरती त्या लाईनच्या पश्चिमेकडे येण्याचा चीनच्या सैनिकांनी प्रयत्न केला. आणि ते प्रयत्न केल्यामुळेच गलवानमध्ये जी झडप झाली, जी चकमक झाली, ती त्याच्यामुळेच झाली, की भारतीय सैनिकांनी त्याला विरोध केला. त्यांना ते येऊ दिलं नाही आणि स्वतःचे 20 सैनिक आपण त्याच्यात गमावले. तर हे म्हणणं, की भारताची जमीन चीननी हस्तगत केली आहे किंवा त्याच्यावरती आपला कब्जा केलेला आहे, हे चुकीचं आहे. कारण त्याच्यात हे खूप कॉम्प्लिकेटेड इतिहास आहे. आता ती लाईन कुठेच क्लिअर नाहीये. चीन म्हणते आम्ही या बाजूला म्हणजे आमची क्लेम लाईन इथपर्यंत आहे. आपण म्हणतो तिथपर्यंत आहे आणि जोपर्यंत ती नकाशावरती आणि ग्राउंडवरती त्याचं डिमार्केशन होत नाही, डिलिनेशन होत नाही, तोपर्यंत तिथे क्लॅरिटी येणं खूप मुश्किल आहे. तसं डेप्सांग म्हणून एक जागा आहे तिथे असं म्हणतात, की त्यांनी तुम्हाला फेस ऑफ दिला. बॉटल नेक नावाची जागा आहे. त्या वाय जंक्शन आणि बॉटल नेकच्या त्या बाजूला तुम्हाला तुमच्या सैनिकांना जाऊ देत नाहीये. असं चीनचं म्हणजे सरकारचे जे क्रिटिक्स आहेत, त्यांनी असं म्हटलेलं आहे. त्यांना हे नाही माहिती ते किंवा त्यांना माहिती असून ते सांगण्याचा त्यांचा इरादा नाहीये, की चीनला पण बुर्त्से म्हणून एक तिथे जे गाव आहे, तिथपर्यंत त्यांची क्लेम लाईन आहे, जी भारताच्या हद्दीत आहे. तिथपर्यंत भारतीय सैनिक पण त्यांना येऊ देत नाहीत. कारण वाय जंक्शनवरती त्यांच्या बाजूनी लोकं येतात, आपल्या बाजूनी लोकं जातात आणि त्या दोघांचा फेस ऑफ होतो एकमेकांकडे. त्यामुळे हे म्हणणं ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात बीइंग इकॉनॉमिकल विथ द ट्रूथ म्हणजे हे साक्षात खोटं नाही म्हणता येणार, पण अर्धसत्य आहे, की असं जे म्हटलं जातंय ते अर्धसत्य आहे. सर गेल्या काही वर्षांपासून भारताच्या सैन्यामध्ये आधुनिकीकरण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. तर त्याचा एक मोठा परिणाम या चर्चेमध्ये झालेला आहे किंवा त्याचा एक इफेक्ट चर्चेवरती पडलेला आहे. असं चित्र आहे का? म्हणजे चीनने हे अपेक्षित नव्हतं त्यांना, की अशा पद्धतीने आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय कमी वेळेमध्ये इतक्या प्रकारची साधनसामुग्री आणि साठा आपण सीमेवरती तैनात करू शकू. तर चर्चेच्या मध्ये हे एक प्रेशर चीनवरती होतं असं आपल्याला म्हणता येऊ शकतं का?
हो, नक्की म्हणता येऊ शकतं आणि मी तर इनफॅक्ट एक स्टेप पुढे जाऊन हे म्हणेन, की भारताने तिथे जे मूलभूत तिथले ज्या सुविधा आहेत किंवा इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतो आपण, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर रस्ते बनवणं, पूल पूल बनवणं, तिथले बोगदे बनवणं आणि ठिकठिकाणी आपले पोस्ट किंवा कॅन्टोन्मेंट्स उभं करणं त्या दुर्गम प्रदेशामध्ये. ते गेल्या 10-15 वर्षात इतकं त्याचा वेग वाढवलेला असल्यामुळे आणि एक खूप क्रुशियल रस्ता आहे. त्याला म्हणतात डी-एस-डी-बी-ओ रोड आहे तो ईस्टर्न लडाखमध्ये. त्याचं काम पूर्ण झाल्यामुळे चीनला आता असं वाटायला लागलं, की अ, आत्ता जर आपण भारताला थांबवलं नाही, तर हे त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्यासारखंच चांगलं होऊन जाईल आणि मग त्यांना इथे हरवणं, त्यांच्यावर मात करणं आपल्याला कठीण जाणार आहे. म्हणून त्यांनी मे 2020 मध्ये ती कारवाई सुरू केली. असंही एक अंदाज आहे आणि जसं जो स्टँड ऑफ सुरू झाला मे 2020 मध्ये, तेव्हापासून भारताने अगदी जसं तू म्हटलंस त्याप्रमाणे अक्षरशः 3 आठवड्यामध्ये 60,000 सैनिक तिथे तैनात केले. त्यांचं शस्त्रसामग्री, खाद्यपुरवठा सगळं एकदम वेळेवर तिथे आणलं आणि एकदम स्मूथली आणलं. अशामुळे चीनला थोडासा एक आश्चर्याचा धक्काच बसला आणि आता त्यांच्या लक्षात आलं, की आपल्याला जे ऑब्जेक्टिव्ह होतं, भारताला थोडीशी भीती दाखवणं आणि त्याच्यामुळे आपल्या या कारवाईमुळे भारत आपल्याकडे येईल वाटाघाटी चा म्हणजे मागणी करेल, असं त्यांना जे वाटलं होतं, ते न झाल्यामुळे आता चीनला आपली स्वतःची जी एक चाल होती, ती विफल झाल्याचं लक्षात आल्यामुळे गेले 1.5 वर्ष त्यांना आता समजत नाही, की पुढे काय करावं? सैनिक आणून तर बसवलंय. त्यांना युद्ध करायचं नाहीये. दे वॉन्ट टू विन विथआऊट फायटिंग. त्यांचं ते एक नीती आहे ती. आणि तेवढी हिंमत नाही, की युद्ध करायला पाहिजे किंवा युद्ध करण्याची त्यांची हिंमत नसल्यामुळे आता तो स्टँड ऑफ लडाखमध्ये होतोय आणि बाकी ठिकाणी ते आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतायत. सर प्रक्रिया सुरू झालेली आहे. चर्चांच्या अनेक फेऱ्या सुद्धा ह्याच्यामध्ये झालेल्या आहेत. अगदी मागच्या महिन्यात सुद्धा चर्चेची फेरी झालेली आहे. तरी सुद्धा ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपल्याला थोडीशी वाट बघायला लागेल असं एक चित्र आहे. तर ऑक्टोबरपर्यंत खरोखरच दोन्ही देशांकडनं एक सकारात्मक बाजू आपल्यासमोर येईल, जगासमोर येईल असं चित्र आहे सध्या? नाही त्याच्यात एक एक प्रश्न असा आहे, की चीनला काय करायचंय? कारण चीनने ही सुरुवात केली या तंट्याला किंवा या स्टँड ऑफला. तर बरोबर. भारताचं म्हणणं हे आहे, की तुम्ही सुरुवात केली आहे, तर तुम्ही याचं सोल्युशन काढा आणि तुम्ही जिथून आलात तिथे परत जा. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा डिसेंगेजमेंट कराल सीमेवरती, मग तुमचे त्याला म्हणतात डी एस्केलेशन म्हणजे जे सैनिक पुढे आणले होते सीमेच्या आसपास त्यांच्या भागामध्ये, त्यांना तुम्ही मागे जिथे होते त्या तिथे घेऊन जाल आणि मग कंप्लीटली तिथले सगळे जे तैनाती आहे ती कमी करून टाकाल. तेव्हा आम्ही मानू, की हे डी एस्केलेशन, डी इंडक्शन आणि डिसेंगेजमेंट झालेली आहे. त्यामुळे मी ऑक्टोबरचं किंवा बाकीच्या लोकांनी ऑक्टोबरचं याच्यासाठी म्हटलंय, की या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांचे जे राष्ट्रपती आहेत प्रेसिडेंट शी जिनपिंग त्यांचं परत रिइलेक्शन होण्याची शक्यता येस. आहे. आणि चायनीज कम्युनिस्ट पार्टीमध्ये त्यांचं पार्टी काँग्रेस ज्याला म्हणतात, ती पार्टी काँग्रेसची मोठी सभा ऑक्टोबरमध्ये तिथे होईल. तोपर्यंत ते कुठलाच रिस्क घेणार नाहीत आणि कुठलाच ब्रेक थ्रू होऊ देणार नाहीत. असा एक अंदाज, असं एक असेसमेंट भारतीय सरकारमध्ये आहे आणि ते बरोबर आहे. कारण शी जिनपिंगचं पूर्ण लक्ष आता त्यांना स्वतःला मजबूत करणं आणि आंतरविरोध जो काही असेल तिथे त्याचा खात्मा करणं अ, ह्याच्यावरती त्यांचं लक्ष राहील आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती ते जास्ती लक्ष देणार नाहीत. म्हणून ऑक्टोबर नंतर काहीतरी एक ब्रेक थ्रू होण्याची शक्यता आहे अशी आशा वाटते. पण याच्यात भारताने एक चांगलं यावेळेस क्लिअर केलेलं आहे, की चीन म्हणतं, की सीमा विवाद आणि बाकीचे जे आपले रिलेशनशिप आपले जे संबंध आहेत त्यांचे जे विविध पैलू आहेत, ते वेगळे केले पाहिजेत, डीलिंक केले पाहिजेत. भारत म्हणतो, की नाही हे होणं शक्य नाही. कारण त्याच्यामध्ये सार्वभौमत्ता आणि आपलं प्रभुत्व याचा पण प्रश्न येतो. सॉव्हरेनिटी आणि टेरिटोरियल इंटिग्रिटी ज्याला म्हणतात. ते जोपर्यंत आपण त्याचा निकाल लावत नाही किंवा त्या वाटाघाटी होत नाहीत, तोपर्यंत बाकीचे म्हणजे तुमचे पॉलिटिकल संबंध, डिप्लोमॅटिक संबंध, इकॉनॉमिक संबंध हे आत्ता आम्ही ठीक करू शकणार नाही. भारताने स्पष्ट केल्यामुळे
आता चीनला दुसरा उपाय नाहीये. त्यांना हे वाटाघाटी सुरू ठेवणं, याच्या बाहेर त्यांच्याजवळ दुसरा उपाय राहिलेला नाहीये. बरोबर सर. ह्याच्यातनं एक गोष्ट मात्र नक्कीच समजलेली आहे, की आधुनिक भारत किंवा नवीन भारत अ, ही जी प्रतिमा हळू-हळू देशाची आपल्या जगासमोर येत चाललेली आहे, त्याचा एक सकारात्मक परिणाम म्हणून आपण जी चर्चा चीनबरोबर करतोय, तर त्याच्यावरती कुठेतरी पडायला सुरुवात झालेली आहे. ऑक्टोबरपर्यंत तुम्ही जसं म्हणालात, की ऑक्टोबरपर्यंत आपल्याला सगळ्यांनाच थांबणं आणि पुढे काय होतं ह्याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित असणार आहे. पण आपण अशी आशा करूया, की त्या ऑक्टोबरपर्यंत सुद्धा ज्या काही चर्चा होतील, चर्चांच्या फेऱ्या होतील, त्याच्यातनं एक पॉझिटिव्ह दोन्ही देशांकडनं एक निर्णय किंवा दोन्ही देश त्याच्यावरती सहमत होतील, असं एक चित्र आत्ता आपण विचारात घ्यायला काहीच हरकत नाहीये. सर आज एका वेगळ्या विषयावरती तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलंत, त्याबद्दल सगळ्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. आज आपण भारत आणि चीन यांच्यामध्ये टप्प्याटप्प्याने सैन्य माघारीच्या संदर्भात चर्चा केली. या आणि अशा अनेक विषयांवरती यापुढेही आम्ही भारतशक्ती मराठीच्या माध्यमातनं तुमच्यासमोर साप्ताहिक कार्यक्रम रणनीतीमधनं सामोरे येणार आहोत. मात्र त्यासाठी काय करायचंय? भारतशक्ती मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. याशिवाय तुमच्या कमेंट्सद्वारे हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला किंवा या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला अजून कोणते विषय जाणून घ्यायचे आहेत, ते आम्हाला नक्की कळवा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.